येतोय आवाज सगळ्यांना? हो मला सर, येतोय आवाज. हां हां थोडंसं आज एक 10 मिनिट उशीर झाला आपल्याला. काल आपण सांगितलं होतं की 9 वाजता क्लास घेणार आहोत आपण, पण जे मोबाईलच्या जवळ असतील किंवा त्यावेळेस हजर असतील त्यांना माहिती पडलं. बाकीचे ॲबसेंट आहे आज 7-8 जण. ओके, काही हरकत नाही. काल आपण पुरुष दर्शक म्हणजेच व्यक्तिगत किंवा पर्सनल प्रोनाउन्स हे आपण बघितले. त्याच्यामध्ये अम्मा आणि तुम्म हे दोन जे महत्वाचे प्रोनाउन्स जे आहेत त्याचा वाक्यामध्ये कसा उपयोग केला जातो किंवा वाक्यांमध्ये त्याचा अर्थ कसा लावला जातो ते आपण एक वचन आणि अनेक वचन याप्रमाणे बघितला. आज आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन जे आहेत म्हणजे दर्शक सर्वनाम हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये त, एत आणि इम हे तीन सर्वनाम जे आहेत हे दर्शक सर्वनाम आहेत. ज्याला आपण दर्शक सर्वनाम का म्हणतो? कारण हे आपल्याला काहीतरी दाखवतात, सुचवतात, दर्शवतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? दर्शक सर्वनाम. तर असे हे दर्शक सर्वनाम 3 आहेत. तर त्यामध्ये पहिला जो आहे दर्शक सर्वनाम तो आहे त. आता हा त म्हणजेच काय की जो सर्वनाम एखादी वस्तू असो, एखादी व्यक्ती असो, ते आपल्याला दर्शवतो. तर ते दर्शवण्यासाठी जे काही सर्वनाम जे आहेत प्रथमा विभक्तीपासून तर सप्तमी विभक्तीपर्यंत ते पेज नंबर 118 वरती दिलेले आहे. तुम्ही तुमचा जर बुक ओपन जर केला तर त्यावेळेस तिथे दिसेल तुम्हाला पेज नंबर 118. ओपन केलं सर्वांनी? यस सर. तुम्हाला आवजेकर साहेब हे मिळाले ना तुम्हाला रेकॉर्डिंग टाकले? हो सर, ते सरांनी काल पण लेक्चर टाकले. त्याचं आता व्यवस्थित श्रवण करा, ऐका. हो सर. तर अशा हे जे दर्शक सर्वनाम आहेत तर प्रथमा विभक्तीपासून तर सप्तमी विभक्तीपर्यंत त्याचे सर्वनाम दिलेले आहेत. आणि त्या प्रथमापासून तर सप्तमीपर्यंत तुम्हाला सर्वांना त्याचे उपयोग माहिती आहे, अर्थही माहिती आहेत. तरी सुद्धा शेवटच्या रकान्यामध्ये बघा कर्ता, कर्म, च्या, द्वारे, च्या मार्फत प्रत्येक ठिकाणी मी लिहून दिलेलं आहे. हे का वारंवार? कारण याच्याशिवाय पर्याय नाही. हे माहीत असलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. नंतर त दर्शक सर्वनामामध्ये 3 प्रकारचे जेंडर्स आहेत. जसं आता तुम्ही अम्मा आणि तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये जेंडर नाहीये. त्याच्यामध्ये फक्त एकच आहे, अम्मचे प्रत्यय आणि तुम्मचे प्रत्यय. परंतु त सर्वनामामध्ये 3 प्रकारचे जेंडर आहेत. म्हणजे लिंग आहेत, पुल्लिंग आहे, नपुंसकलिंग आहे आणि स्त्रीलिंग आहे. तर यामध्ये सर्वात प्रथम आपण पुल्लिंग सर्वनाम घेणार आहोत. तर त्यामध्ये प्रथमा विभक्ती जे आहे एक वचनामध्ये त्याचा प्रत्यय आहे सो किंवा स्यो. य सुद्धा जोडलेला आहे एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये ते आणि ने. आता हे सोचे अनेक उदाहरणं आपण बघितलेले आहेत. सो सूर्यं पश्यति, सो विहारं गच्छति, सो गामं गच्छति. असे बरेचसे उदाहरणं आपण बघितलेले. म्हणजे तो म्हणजे तो, म्हणजे आपण इथे उभं राहून एखाद्या व्यक्तीबद्दल की जो आपल्या समोर नाही आहे किंवा आपल्यापासून लांब आहे, आपल्या त्या परिघाच्या बाहेर आहे, असं दर्शवून आपल्याला ज्यावेळेस एखादा व्यक्ती दाखवायचा असतो किंवा सुचवायचा असतो त्याला आपण सो म्हणतो. म्हणजे तो मुलगा आहे, सो बालको अथी, अशा प्रकारे. सो म्हणजे काय? तो. मराठीमध्ये त्याला आपण तो म्हणतो. हा एक वचनामध्ये झाला. आणि दुसरा जो आहे
ते आणि ने. आता मराठीमध्ये सुद्धा आपण तेच म्हणतो. हा, ते गामं गच्छन्ति म्हणजेच काय, ते गावाला जातात. ते कम्मं करोन्ति म्हणजेच काय, ते काम करतात. ते मंचे शयन्ति म्हणजेच काय, ते पलंगावरती झोपतात. अशा प्रकारे अनेक वचनामध्ये ते. आता तेच्या ऐवजी ने वापरलं तरी चालेल. ने शयन्ति, ने गामं गच्छन्ति वगैरे वगैरे असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर द्वितीय विभक्तीमध्ये तंग नंग एक वचन, आपण पुल्लिंगचे बघतो आता फक्त. तंग नंग एक वचन आणि ते ने बहुवचन. आता बहुवचनामध्ये प्रथम आणि द्वितीय सेम प्रत्यय आहेत, आपलं सेम सर्वनाम आहेत, परंतु द्वितीयामध्ये तंग नंग हा प्रत्यय आलेला आहे. ओके. तर पुल्लिंग म्हणजे तंग म्हणजे काय, त्याला, किंवा नंग म्हणजे काय, त्याला. तर अशा प्रकारे जर तुम्हाला तंग नंगचा जर उपयोग करायचा असेल तर तुम्हाला एक मिनिट. तर काय आपल्याला वाक्य करता येईल, त्याला किंवा त्यांना. म्हणजे जर एखाद्याला आपण जसं म्हटलं की त्याला जेवण पाहिजे, किंवा त्याला जेवणाची इच्छा आहे. काय म्हणणार. तर दुसरं सोपं वाक्य, तन भोजनम. ते क्रियापद नाही माहिती मग नेमकं आता त्याचं. क्रियापद. आता त्याला जेवणाची इच्छा आहे की नाही, म्हणजे तंग हा तर आला, म्हणजे त्याला. भोजनं, बरोबर. इच्छितू कामो. हा, इच्छितू आपलं सॉरी, नाहीतर याला नुसतंच शॉर्ट फॉर्म म्हणजे भोत्तू कामो जरी म्हटलं ना, तंग भोत्तू कामो अथी म्हणजे त्याला जेवणाची इच्छा आहे. आता हा भोत्तू कामो किंवा सर एक वेळा रिपीट करा, आवाज थोडासा येत आला माझा. हा, तंग भोत्तू कामो हा काम शब्द इथे इच्छा दर्शवतो. तर मग त्याच्या आधीचा जो शब्द असतो, भोत्तू असो किंवा गंतू असो, गंतू कामो म्हणजे काय, जाण्याची इच्छा असणारा. तंतू कामो वगैरे अशा पद्धतीचे पालीमध्ये एक स्ट्रक्चर आहे. त्याला कामो असं जर त्या क्रियापदाला जोडलं तर त्या क्रिया करण्याची त्याची इच्छा असते, असं त्याचा अर्थ होतो. तर तंग हा काय म्हटलं मी, तंग काय शब्द वापरला तर मी, खादती कामो. तन भोत्तू तानम. सॉरी, बोत्तू. हा, बोत्तून कामो अथी म्हणजेच काय, त्याला खाण्याची इच्छा आहे. नाहीतर मग त्याला समजा काही आजार आहे असं जर म्हटलं तर काय होईल, तंग काय होईल, तंग आजाराला काय म्हणतो, व्याधी. हा, व्याधी म्हणा किंवा रोगो म्हणा, अथी असं आपण वाक्य तयार करू शकतो. आणि तसंच अनेक वचनामध्ये ते आणि ने हे सुद्धा आपण वापरू शकतो. त्याचे उदाहरण दिलेले खाली, परंतु आपण एक एक बघूया. आपण नवीन जे काही आपले जनरल डिस्कशन मध्ये, चर्चेमध्ये बोलतो आपण बोली भाषेमध्ये, ते वाक्य उदाहरणासाठी घेऊ आपण. नंतर तेन आणि नेन हे दोन सर्वनाम जे आहे, प्रोनाउन जे आहेत ते तृतीयामध्ये आहेत.
तेही, तेभी, नेही, नेवी हे अनेक वचनामध्ये आहेत. आता हा तेन जो आहे हा मोठ्या प्रमाणावर वापरतात, परंतु एक लक्षात ठेवा, तेन म्हणजे म्हणून पण होतो, म्हणजे म्हणून किंवा कारण असे होतं, म्हणजे दोन प्रकारे याचा अर्थ होतो तेनचा. परत हा तेन जो आहे हा वाक्प्रचारामध्ये पण वापरला जातो. आपण नेहमी असतो तेन पण समयेन, तेन पण समयेन म्हणजे काय, म्हणजे त्या काळी. तेन उपसंकमी, तेन उपसंकमी म्हणजे काय, जिथे जायचं आहे तिथे तो पोचला. येन भगवा तेन सो उपसंकमी म्हणजे जिथे भगवान होते तिथे तो पोहोचला. अशा प्रकारचं पण फ्रेज जे आहेत ना त्यामध्ये सुद्धा तेन हा शब्द वापरला जातो. पण ॲज अ सर्वनाम म्हणून तुम्ही त्याला ओळखलं पाहिजे. कोणत्या वाक्यामध्ये हे क्रियाविशेषण आहे का फ्रेज म्हणून वापरलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तेन तेन कम्मं, तेन कम्मं म्हणजे त्याच्याद्वारे कर्म केले जातात. म्हणजे काय, करियती, करियती म्हणजे त्याच्याद्वारे कर्म केले जातात. आता हा जो तेन आहे हा इथे सर्वनाम म्हणून आहे, है की नाही. तेन कथं कम्म, असं जर म्हटलं समजा मी, आणि दुसरं वाक्य तेन कथं कम्मं कुशल कम्मं अथी म्हणजे त्याने केलेले कर्म. कथ म्हणजे काय, केलेले, भूतकाळाचा आहे तो पास्ट पार्टिसिपल आहे. कर धातूचा तो पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकालिक धातूसाठी विशेषण कथं म्हणजे तेन कथं कम्मं कुशलं अथी म्हणजे त्याने केलेले काम, त्याच्याद्वारे केलेले काम काय, कुशल कर्म आहे, असंही आपल्याला अर्थ त्यामध्ये करता येईल. तेही, तेभी अनेक वचनामध्ये काय, तेही, तेही कथं कम्मं, तेही कथं कम्मं म्हणजे त्यांनी केलेले कर्म, केलेला एक कर्म, कथं कम्म म्हणतो मी. जर समजा या ठिकाणी तेही कथं कम्मानी असं जर म्हटलं असतं तर केलेले अनेक कर्म असं या ठिकाणी म्हटलं असतं. सब्बे म्हणजेच काय, सर्व. सब्बे ते म्हणजे ते सर्व. कुशल कर्मानी संती म्हणजेच काय, सर्व ते काय आहेत, कुशल कर्म आहेत. अशा प्रकारे तृतीय विभक्ती जे आहे च्याद्वारे, च्या मार्फत, आपल्या पुस्तकामध्ये तेनच आपण हे दिलं बघा, तेन पुरुषेन तू नकं पहर्यती. आता इथे नुसता तेन नाही आहे तर त्याला पुरुष सुद्धा जोडलेला आहे. तर असा पण तेनचा उपयोग केला जातो, म्हणजे ज्याच्याद्वारे क्रिया करायची असते त्याचं सुद्धा नाव त्या ठिकाणी असतं. तेन नरेन, तेन पुरुषेन, तेन सुनखेन म्हणजे त्या पुरुषाद्वारे, त्या कुत्र्याद्वारे, किंवा तेन बुद्धेन म्हणजे त्या बुद्धांद्वारे, तेन मनुष्येन म्हणजे त्या मनुष्यांद्वारे. अशा प्रकारचं सुद्धा कन्स्ट्रक्शन जे आहे ते तेन हा जो सर्वनाम आहे याच्यानुसार ते वापरलं जातं. पुढचं जी विभक्ती आहे चतुर्थी, तस्स, नस्स आणि अस्य हे तीन प्रकारचे सर्वनाम दिलेले आहेत एक वचनामध्ये. आणि अनेक वचनामध्ये तेसंग, तेसानन, नेसन, नेसानन. त्यापैकी तेसंग आणि तेसानन हे बहुवचनातील आपलं सर्वनाम मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातात. तर इथे चौथं जे वाक्य आहे, नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस. आता आपण हे वाक्य तर नेहमीच म्हणत असतो प्रार्थना म्हणताना, सुरुवातीलाच म्हणतो आपण श्रीशरण आणि पंचशील म्हणताना, है की नाही.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स असं 3 वेळा म्हणतो. यामध्ये हा जो तस्स जो आहे, हा तस्स जो आहे हा चतुर्थी विभक्तीतला तस्स आहे. म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण नमन करतो आहे तो, म्हणजेच काय, थोडक्यात आपण जो लाभार्थी असतो, ज्याच्यासाठी क्रिया केली जाते, ज्याच्याकरिता क्रिया केली जाते, त्याला आपण चतुर्थी म्हणतो. तर नमो तस्स म्हणजे अशा व्यक्तीला की जो पुढे भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. तर हे भगवतो अर्हतो आणि सम्मा संबुद्धस्स हे सगळे शब्द सुद्धा चतुर्थी विभक्तीमध्ये आहेत. नमन कोणाकोणाला आहे? नमो तस्स म्हणजे त्याला, त्याच्यासाठी, त्याच्याकरिता. कोणाकोणाला? भगवतो म्हणजे भगवतांना, अर्हतो म्हणजे अर्हतांना, आणि सम्मा संबुद्धस्स स लागलेला आहे बघा इथे प्रत्यय, म्हणजेच काय, सम्मा संबुद्धांना नमो. आता हा नमो जो शब्द येतो हा इथे हा संस्कृतच्या संदर्भाने आलेला आहे, हा पालीच्या संदर्भाने आलेला नाही. इथं जर पालीच्या संदर्भाने आला असता तर काय शब्द आला असता, काय क्रियापद आला असता, सांगू शकतो कोणी? हा नमो नमो नम जो आहे हा एक गण आहे संस्कृतमध्ये, त्याच्यामध्ये असा नमो हा शब्द वापरला जातो. नमन. नम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? नम म्हणजे मी सांगितलं वाटतं तुम्ही. नमो, नम म्हणजे काय? तुम्ही नमन करतात की नाही? भगवान बुद्धांना नमन करतात? हा, नम म्हणजे काय? नम म्हणजे नमस्कार, वंदन असो. नमस्कार. वंदन असो, बुद्धांना आपण वंदन हा, करतो, वंदन असो. हो, पण वंदन पण करतो आपण आणि नमन पण करतो. मग दोघांमध्ये वेगवेगळे शब्द आहेत, तर मग दोघांचा अर्थ एकच आहे का वेगवेगळा अर्थ आहे? नमस्कार करतो त्याच्यामध्ये पण नम आहे, तर त्याचा अर्थ काय होतो? नमस्कारचा अर्थ होतो. म्हणजे हे हे शब्दांचे अर्थ तुम्हाला सर, जो पाली भाषा विद्यार्थी म्हणून तुम्हाला माहित पाहिजे एक्झॅक्टली त्यांचा अर्थ काय असतो. नम. सर मी एक्झॅक्टली म्हणजे मी आता नमनचा मी अर्थ सांगू शकते, मी नतमस्तक होतो असं घेऊ शकतो का? ठीक आहे, थोडंफार तुम्ही जवळ, पण जो शब्दाचा अर्थ जो आहे तो नम हा जो धातू आहे त्याचा अर्थ होतो वाकणे, खाली वाकणे. आपण म्हणतो ना, मी त्याची अशी खरडपट्टी काढली की तो 2 मिनिटामध्ये नमला, म्हणतो की नाही आपण. म्हणजेच काय झालं की तो खाली वाकला. तुम्हाला काय झालं, तो त्यांनी म्हणजे तुमच्या तो म्हणजे तुम्ही जे काही बोलताय त्याला त्यांनी काय केलं, नमन केलं. म्हणजे काय, ऐकून घेतलं सगळं. त्यांनी तुम्हाला प्रत्युत्तर दिलं नाही किंवा तुमच्यावर परत त्याने काही ऍक्शन घेतली नाही. तर नम म्हणजे ऍक्च्युली कमरेतून असं खाली वाकणे, त्याला नम म्हणतो. आणि आपण भगवान बुद्धांना नमन करतो, याचा अर्थ काय, भगवान बुद्धांना कमरेतून खाली वाकून आपण त्यांचा काय करतो, आदर सत्कार करतो, पूजा करतो, नमन करतो. अभिवादन. आणि वंदन हा शब्द जो कशापासून काय, अभिवादन नाही, सर. अभिवादन पण तुम्ही नाही नाही, अभिवादन, वदन, नमन हे त्यांचे धातू वेगळे आहेत आणि त्यांचे अर्थ पण वेगळे आहेत. आता वंदन म्हणजे आलं लक्षात. आता वंदन याच्यामध्ये धातू काय आहे? वंद, हा, मूळ धातू वंद ना. वद. हा, वद म्हणजे काय? बोलणे. वद म्हणजे काय? बोलणे. बोलणे. ज्यावेळेस तुम्ही आता वदती ह्या शब्दापासून वंदन हा वर्बल नाउन तयार झालेला आहे ऍक्च्युली, आहे की नाही. जसं गच्छती पासून गमन, म्हणजे गच्छती म्हणजे जाणे आणि गमन म्हणजे काय, जाणे.
म्हणजे त्याचे जाणे वगैरे वगैरे असा त्याच्या मराठी. हिंदीमध्ये आपण त्याला जाना म्हणू. आपण उसका जाना म्हणजेच काय, तस्स गमनं असं. तर हे असा वंदन, वंदन म्हणजे काय, बोलणे. आता बोलणे म्हणजे काय, तुम्ही त्यांच्याबद्दल काय करतात, भगवान बुद्धाबद्दल काय करतात, तुम्ही काय करतात, बोलतात. कसं बोलतात, आदरार्थी बोलतात, है की नाही, मान सन्मानाने बोलतात, गौरवार्थी बोलतात, आणि म्हणून आपण त्यांना वंदन करतो. आता वंदन करणं म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्ही नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धत्व त्रिशरण म्हणतो आपण, बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि, हे काय आहे, भगवान बुद्धांना काय आहे, वंदन आहे. आणि वंदन केल्यानंतर मग तुम्ही नमन करतात, किंवा खाली वाकून तुम्ही काय करतात, नमन करतात, म्हणजे खाली वाकतात, बरोबर. आणि अभिवादन. आता अभिवादन हा म्हणजे अभि म्हणजे काय, श्रेष्ठ, आहे की नाही, श्रेष्ठ. आणि वादन हा सुद्धा वद पासूनच तयार झालेला शब्द आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही भगवान बुद्धांचं काय प्रेज करतात, स्तुती करतात, गौरव करतात, आदर करतात, अभिवादन म्हणतो ना आपण मराठीमध्ये, अभिवादन म्हणतो बघा आपण. असे हे शब्दांचे एका धातूपासून असे अनेक शब्द असे तयार होतात. तर अशा प्रकारे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, हे जे वाक्य जे आहे, नम याच्यावरनं तुम्हाला मी सांगितलं, तर हे सगळे चतुर्थी विभक्तीमध्ये आहे. आता भगवतो अरहतो हे चतुर्थी विभक्ती आहे, यांचा विभक्ती वर्ग हा वेगळा आहे. म्हणजे त्यांची विभक्ती जसं आपण बघितले, जे काही प्रत्यय लावले जाते तसे नसून एक वेगळ्या पद्धतीचे त्यांचे प्रत्यय आहेत. ते बुक्समध्ये तुम्हाला कुठल्या तरी चांगल्या पुस्तकामध्ये सापडतील बघा. नंतर पंचमी विभक्ती आहे तस्मा, तम्मा आणि नम्मा. तेही, तेभी, नेही, नेभी हे बहुवचन. तस्मा, तम्मा आणि नम्मा हे काय, एक वचन. आता तस्मा हा पण एक क्रिया विशेषण पण आहे बरं का, आणि हे सर्वनाम पण आहे. तस्मा म्हणजे काय, त्यामुळे असा पण अर्थ होतो, त्यामुळे, है की नाही. इथे आपण कुठच्या तरी वंदन तस्मा स्वथी भवन्तु ते, बघा असा एक वाक्य आहे. कुठल्या गाथेमधलं वाक्य हे, कोण सांगू शकेल? अहं वंदामि सर्वदा, कशामध्ये आहे सगळं, तस्मा पालन गाथा, धम्म पालन गाथा, सदनते, हा नथी कसं में आहे ते, शरणं अय्यं, कसं आहे ते पूर्ण, नथी में शरणं अय्यं, बुद्धो में शरणं वरं, एतेन सच्च वज्जेन होतु मे जय मंगल. इथे तस्मा कुठे येतं, तस्मा स्वती भवन्तु, तुम्ही तस्मा शब्द नाही येत ना याच्यात. ही ओळ कुठल्या गाथेमधली, या ठिकाणी आपले जर बौद्धाचार्य असतील कोणी तर त्यांचे नक्की ते रतन माहित असेल. सुत्तामध्ये पण येतं सर, तस्मा सोती भवन्तु हा, ते, ही ओळ रतन सुत्तामध्ये पण येते सर. रतन ते सुत्तामध्ये, बुद्धांचं हे रतन सुत्तामध्येच येते. म्हणजे धम्माच्या प्रभावाने, संघाच्या प्रभावाने किंवा बुद्धांच्या प्रभावाने, त्यामुळे काय, सोथी म्हणजे काय, कल्याण, आणि कल्याण हो, तुझे कल्याण हो किंवा माझे कल्याण हो, असा अर्थ होतो. परंतु या ठिकाणी तस्मा जो आहे ते दर्शक सर्वनाम आहे या ठिकाणी. तस्मा म्हणजे आता तिथे पासून वगैरे असा पद्धतीचा अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. आपण आता इथे अनेक वचनातलं वाक्य दिलंय. तेही नगरेही भूपालो अमच्चो सद्दिम विहारं गच्छति. तेही नगरेही भूपालो अमच्चो सद्धिम विहारं गच्छति. आता तेही नगरेही म्हणजेच काय, त्या नगरांपासून,
म्हणजे एक नगर नाही, अनेक वचनामध्ये आहे बघा इथे. एक वचन आपलं अनेक वचन, तेही आणि तेबी. तेही हा पंचमीतला आहे आणि जे नगर जे आहे त्याला सुद्धा पंचमी विभक्ती लागलेली आहे. म्हणजे तेही नगरेही दोघांनाही पंचमी विभक्तीतील अनेक वचनाचे जे प्रत्यय आहेत ते लागलेले आहे. म्हणजे त्या नगरांपासून भूपालो म्हणजेच काय, राजा, अमच्यो सद्धीम म्हणजेच काय, अमत्यासोबत, विहारां गच्छती म्हणजेच काय, विहाराला जातो. पंचमी विभक्ती तुम्हाला माहिती आहे, पासून, आहे की नाही. तेही रुखेही, हा, तेही रुखेही किंवा तम्मा रुखे स्मा, तम्मा रुखस्मा किंवा तस्मा रुखस्मा म्हणजे त्या झाडावरून सकुणा उड्डेंती म्हणजेच काय, पक्षी उडतात, असं पण उदाहरण होईल, आहे की नाही. किंवा तस्मा विहारस्मा बुद्धं बुद्धो राजगहं गच्छती म्हणजेच त्या विहारापासून, त्या विहारातून बुद्ध राजगृहाला जातात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे पंचमीचा अर्थ तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु मी तस्मा आणि तेहीचा मला उदाहरण सांगितलं. छट्टी विभक्ती तस्स, एक्सक्यूज नस्स मी आणि सर. असं. सर सॉरी, माझा प्रश्न सर कदाचित चुकीचा असू शकतो, पण इथे मला एक विचारायचं आहे. आता आपण वाक्य वाचलं ना, तेही नगरेही भूपालो अमोच्यो सद्धिं विहारं गच्छती. सर, तर तुम्ही सांगितलेलं आहे की जेव्हा सद्धिं म्हणजे सोबत शब्द येतो तेव्हा ततिया येते व ततिया एक वचन. तर बरोबर आहे का माझा प्रश्न? बरोबर आहे, बरोबर आहे. तुमची शंका अगदी बरोबर आहे. तिथे अमच्चेन पाहिजे, अमच्चेन सद्धिं. हा सर, ओके, थँक्यू. हा जो नियम जो आहे, हा नियमानुसार इथे अमोच्चो नाही तर अमच्चेन सद्धिं पाहिजे. बरोबर आहे, माझ्याही लक्षात नाही आलं ते. मागच्या वेळेस केलं सर, आपण पहिल्या क्लासला झालंय आपलं रिपेअर, म्हणजे झालंय. हो का, ते हो. करेक्शन करायचं माझ्याकडनं. केलंय सर, ते मागच्या आपल्या क्लासला झालंय. सद्धित शब्द आला की ततिया एक वचन लागतं, म्हणून ते लक्षात ठेवलं होतं सर. ओके सर, थँक्यू. येस येस. तेही नगरेही भूपालो अमच्चेन सद्धिं विहारं गच्छती. अशा तुमच्या पण बुक्स मध्ये आता जे नवीन जे बॅच असतील त्यांनी ते करेक्शन करून घ्यायचं. नंतर तस्स, आता कोणत्या, छट्टी विभक्ती, तस्स पासादो अतीव सुंदर अथी म्हणजेच काय, त्याचा प्रासाद, अतीव म्हणजेच काय, खूप खूप, सुंदर, इथे सुंदरं पाहिजे, इथे नुसतं सुंदर नाही पाहिजे, सॉरी. आता हा जो सुंदर शब्द जो आहे हा कोणाची माहिती देतोय? राजवाड्याची, प्रासादाची. हो, हा, प्रासादाची. पण तो कोणत्या विभक्तीमध्ये आहे? कोणत्या विभक्तीमध्ये आहे? पठमा येते सर. बरोबर. मग विशेषण सुद्धा जे काय असतं, विशेषण आपण कशाला म्हणतो, तो नामाच्या बद्दल अधिक माहिती देतो त्याला आपण विशेषण म्हणतो. मग इथे आपला माईक बंद करा, आवाज हे होतो. रुपाली मॅडम, तर पासादो जो आहे हा हे नाम आहे आणि सुंदर हे विशेषण आहे. जर नामाला जी काही विभक्ती असते तीच विभक्ती आपण याला लावायची असते, विशेषणाला. तर इथे सुद्धा पासादो अतीव सुंदरो पाहिजे, लक्षात. इथे नुसतं सुंदर सुंदर लिहिलं गेलेलं आहे. तस्स पासादो अतीव सुंदर अथी म्हणजे त्याचा प्रासाद किंवा त्याचा राजवाडा अतिशय सुंदर आहे. छट्टी विभक्ती, तस्स किंवा नस्स म्हटलं तरी चालेल. आणि सगळ्यात शेवटी सप्तमी जी आहे त्यामध्ये सर एक विचारायचं होतं सर.
हे बोला. सुंदर हे नपुसकलिंगी मध्ये येईल ना सर मग? का? सुंदर कोणत्या याच्यामध्ये येईल? नपुसकलिंगी मध्ये येईल ना? तर नाही सुंदर नाही, मग ऐका ना, ऐका. जे विशेषण जे असतं ना, विशेषण ते तिन्ही लिंगामध्ये चालतं, म्हणजे तिन्ही जेंडरमध्ये चालतं. म्हणजे पुल्लिंगमध्ये, स्त्रीलिंगमध्ये किंवा नपुंसकलिंगमध्ये. फक्त त्याच्या तो ज्या नामाविषयी माहिती देतो आहे, तो ज्या जेंडरमध्ये असेल, म्हणजे त्या लिंगामध्ये असेल, ते जेंडर आणि त्याची विभक्ती त्या विशेषणाला लावायची असते, असा पालीमध्ये नियम आहे. ओके आलं लक्षात? सर, थँक्यू. हा आता इथे पासादो आहे म्हणून तो सुंदरो आलेला आहे. विशेषण हे तिन्ही लिंगामध्ये चालतं, ते त्याला असं हे नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला देतो, बालको सुंदरो अत्थी, हे वाक्य बघा, आहे की नाही? इथं बालको पुल्लिंग मध्ये आहे की नाही? आणि म्हणून सुंदरो सुद्धा विशेषण पठमा विभक्तीच त्याला प्रत्यय लागलेला आहे. ओके. आणि जर समजा मी असं म्हटलं, पोथकन सुंदरंग अत्ती, आता इथे पोथकन जे आहे हे नपुंसकलिंग आहे, म्हणून सुंदर सुद्धा मला सुंदरंग अंगच प्रत्यय लावा लागला. येते का लक्षात? सर. पोथकन हो सुंदरंग अत्ती. थँक्यू सर. हा, असं विशेषणाचा एक नियम आहे, तो ते आपल्या ॲडव्हान्स ग्रामरमध्ये तुम्ही शिकाल असतो. आता स्त्रीच्या बाबतीमध्ये समजा, सा इथी सुंदरी अथी. आता इथे सुंदरो नाही आलं, सुंदरंग नाही आलं, तर काय आलं? सुंदरी. म्हणजे ती स्त्री काय आहे? सुंदर आहे. तर असे त्याचे तिन्ही जेंडरमध्ये चेंजेस होतात विशेषणाचे. म्हणून इथे पासादो अतीव सुंदरो अथी असा त्याचा तो अर्थ आहे. आणि सप्तमी जी आहे, इथे तम्मी जो आहे लिहिलेला बघा टेबलमध्ये, त्याची दीर्घ विलांटी चुकून झालेली आहे, तर ती ह्रस्व करून घ्या. तम्मी किंवा तस्मिन किंवा नम्मी पण आहे, आणि अनेक वचनामध्ये तेसू नेसू असे दोन हे आहे, सर्वनाम आहे. तर उदाहरण बघा दिलेलं आहे, तस्मिन समये भगवा सावथियं विहरती. तस्मिन समये, आता या ठिकाणी तस्मिन पण सप्तमी विभक्तीमध्ये आहे, आणि समय हा शब्द सुद्धा जो आहे तो सप्तमी विभक्तीमध्येच आहे. आणि विभक्ती तर माहिती आहे तुम्हाला, सप्तमी विभक्तीचा अर्थ म्हणजे त्या वेळेला, म्हणजे त्या वेळेत, म्हणजे त्या वेळेमध्ये, त्या काळामध्ये, असा याचा अर्थ होतो. आणि हे तस्मिन समय हे खूप वेळा येतो. एकं समय हा शब्द येतो, आणि नंतर मग तस्मिन समय असा शब्द येतो, आणि नंतर मग येन भगवा किंवा येन आनंदो, ते न मग जो कोणी भेटायला येणारा असेल, कोणी म्हणजे ब्राह्मण असेल, कोणी समण असेल, किंवा एखादा श्रावक असेल, ते न सावको उपसंकमी. उपसंकमी म्हणजे काय? पोहोचणे, जवळ जाणे असं. किंवा उपसंकमती म्हणजे पोहोचतो, किंवा उपसंकमी म्हटलं म्हणजे पोहोचला वगैरे असं. तस्मिन समय म्हणजे त्या काळामध्ये किंवा त्या वेळेत, भगवा सावतियं विहरती, म्हणजे त्या वेळेला असा पण अर्थ होतो. त्या वेळेला भगवान बुद्ध कुठे विहार करीत होते? सावथियं. आता मी इथे विहार करतात असं म्हटलं नाही, लक्षात घ्या. इथे विहरती क्रियापद आहे, वर्तमान काळातलं प्रत्यय ती लागलेला आहे विहरला. पण तरी पण मी काय म्हणतो, तस्मिन समये भगवा सावतियं विहरती. आणि तुम्हाला अर्थ ट्रान्सलेशन काय सांगतोय की त्या वेळेला भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये विहार करीत होते. होते म्हणतोय मी,
तर याचं काय कारण आहे? याचं कारण म्हणजे वर्तमान काळ जो आहे हा कधी कधी हिस्टॉरिकल प्रेझेंट म्हणजे वर्तमान ऐतिहासिक घटना ज्या वेळेस आपल्याला सांगायच्या असतात त्यावेळेस सुद्धा वर्तमान काळ वापरला जातो. हे नियम जे आहेत मी आता तुम्हाला तोंडी सांगतो आहे, बरेचसे नियम हे आता हे ॲडव्हान्स ग्रामर मधले आहे, परंतु तुमच्या कानावर असू द्या, म्हणजे तुम्हाला असं कोणाला असे वाचताना शंका नको उपस्थित व्हायला की अरे भगवान भगवा विहरती, मग आपण ट्रान्सलेशन लगेच असं करतो की भगवान विहार करतात किंवा विहार करतो, एकेरी जर करायचं नाही, पण ऍक्च्युली त्यावेळेस आनंद सांगत असतो की त्यावेळेस भगवान या ठिकाणी विहार करीत होते. दॅट इज हे कन्स्ट्रक्शन जे आहे दॅट इज हिस्टॉरिकल प्रेझेंट. आपण मराठीमध्ये पण गोष्ट सांगतो ज्यावेळेस, त्यावेळेस आपण काय म्हणतो, काय म्हणतो, एकेकाळी एक राजा काय असतो. आणि दुसऱ्या प्रकारे पण काय म्हणू आपण, एकेकाळी एक राजा होता, आहे की नाही, असं पण म्हणतो की नाही आपण. मराठीमध्ये पण हा ट्रेंड आहे, म्हणजे अशा प्रकारे बोललं जातं. तर सप्तमी मधलं जे काही उदाहरण जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि इथे खाली त्याचे मराठी अनुवाद पण दिलेले आहे. आणि जे नपुंसकलिंग जे आहे दर्शक सर्वनाम नपुंसकलिंग, तर यामध्ये बघा फक्त काय झालेलं आहे, प्रथमा विभक्ती आणि द्वितीया विभक्ती या दोघांमध्येच बदल झालेला आहे. त्यातही एक वचनामध्ये प्रथमा आणि द्वितीया सेम आहेत, तंग नंग, तंग आणि नंग सेम आहेत एक वचनामध्ये, आणि अनेक वचनामध्ये पण ते ने तानी नानी. नपुंसकलिंग बघतोय आपण, आता पुल्लिंगचं झालं, आपण नपुंसकलिंग बघतोय, ते ने तानी नानी. द्वितीय विभक्तीमध्ये पण आपण बघतोय ते ने तानी नानी. म्हणजे प्रथमा आणि द्वितीय विभक्ती ह्या नपुंसकलिंग मध्ये दोघही सारखे असतात, आणि परंतु तृतीयापासून तर सप्तमी पर्यंत नपुंसकलिंगचे जे काही सर्वनाम आहे ते जशाच्या तसे जे पुल्लिंगचे आहेत तृतीयापासून तर सप्तमीचे तेच रिपिटेशन होतं. म्हणजे तृतीयाचं इकडे तेन नेन आहे, इकडे नपुंसकलिंग सुद्धा बघा तेन नेन आहे. तृतीय विभक्ती पुल्लिंग मध्ये तेही तेवी नेही नेवी आहे, तर इकडे नपुंसकलिंग मध्ये सुद्धा तेही नेवी तेभी नेवी आहे. पंचमी मध्ये जर बघितलं तुम्ही, पुल्लिंग मध्ये तस्मा तम्मा नम्मा, नपुंसकलिंग मध्ये सुद्धा तस्मा तम्मा नस्सा आणि नम्मा. म्हणजे तृतीयापासून एक वचन आणि बहुवचन हे दोन्हीही जे सर्वनाम जे आहेत हे सप्तमी पर्यंत सेम असतात पुल्लिंग पुल्लिंग प्रमाणे. म्हणजे याच्यामध्ये परत नवीन काही नाही आहे, रिपिटेशन आहे. नपुंसकलिंग मध्ये फक्त प्रथमा आणि द्वितीया याच्यामध्येच फक्त बदल आहे. प्रथमामध्ये काय आहे, तंग नंग आहे, नंतर ते ने तानी नानी आहे, नंतर द्वितीयामध्ये पण तंग नंग आहे, ते ने तानी नानी हे दोघंही आहे. ओके. आणि तृतीयापासून पुल्लिंग सारखेच त्याचे सगळे सर्वनाम आलेले आहेत. बदल हा मोठा जो आहे तो फक्त स्त्रीलिंग मध्ये आहे. आता स्त्रीलिंगचा जो तुम्हाला मी सांगितलं की स्त्रीलिंग शब्द हे आकारांत असतात, इकारांत असतात, उकारांत पण असतात, पण मॅक्झिमम जे शब्द जे असतात ते काय असतात, आकारांत असतात मॅक्झिमम शब्द जे. तर इथे सुद्धा बरेचसे शब्द जे आहेत हे आकारांत आले बघा, ता ना, नंतर आपलं सॉरी सा स्या एक वचनामध्ये, किंवा ता ना तायो नायो, नंतर द्वितीयामध्ये तंग नंग, ता ना तायो नायो, नंतर ताय नाय तस्सा तिस्सा तृतीयामध्ये.
ताही, नाही, ताभी, नाभी स्त्रीलिंग अनेक वचनामध्ये. इथे वरती एक वचन आणि अनेक वचन असं हेडिंग नाही दिलेलं, तर तुम्ही ते तुमच्या सोयीनुसार ते लिहून घ्या तिथे, नाहीतर मग कन्फ्युजन मी तुमचं वाचतोय ते तुमच्या लक्षात येणार नाही. अशा प्रकारे हे स्त्रीलिंगचे सुद्धा जे प्रत्यय जे आहे या ठिकाणी दिलेले आहे आणि त्याचे जे उदाहरणं जे आहेत ते उदाहरणं मात्र इथे दिलेले नाही. तर तुम्हाला मी ते लिली डिसिल्वाचे बुक्स जे आहे ते सुरुवातीलाच तुम्हाला पाठवलेले आहेत बघा. कोळींनी पाठवलेले आहेत तुम्हाला हे बुक सगळे PDF फाईलमध्ये. तर लिंक तो दर्शक सर्वनामाचे भरपूर तुम्हाला उदाहरणं वाचायला मिळतील, अभ्यास करायला मिळतील. तर ते जे आहे उदाहरणं तुम्ही बघा, वाचा, प्रयत्न करा. जर समजा काही अडचण आली तर मला तुम्ही फोन केला तरी चालेल, किंवा आपला हा जो क्लास आता चालू राहील त्या क्लासमध्ये त्या नोट्समध्ये सुद्धा तुम्ही विचारलं तरी चालेल. पण स्वतः तुम्ही काहीतरी एक प्रॅक्टिस करा. तर अशा प्रकारे दर्शक सर्वनाम मध्ये हा तो जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे नपुंसकलिंग पण महत्वाचं आहे आणि स्त्रीलिंग पण महत्वाचं आहे आणि पुल्लिंग तर सर्वात महत्वाचं आहे. कारण पुल्लिंग शब्द त्रिपिटकामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आढळून येतात. तर अशा प्रकारे दर्शक सर्वनाम जे आहे ते सर्व आपण त्याचं अध्ययन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि उदाहरणासहित त्याची प्रॅक्टिस पण तुम्हाला करायची आहे. यानंतर दर्शक सर्वनाम तो नंतर पुढचं जे दर्शक सर्वनाम जे आहे ते काय आहे, येत आहे. पेज नंबर 119. पेज नंबर 119. पुस्तक आहे ना सगळ्यांकडे? यस सर. बाकीच्यांकडे सगळ्यांकडे आहे का पुस्तक? पुस्तकाशिवाय तुम्हाला हे समजणार आहे ना? आता हा जो सर्वनाम जो आहे हा सुद्धा दर्शक सर्वनामच आहे आणि त सुद्धा दर्शक सर्वनामच आहे. परंतु याच्यामध्ये फरक काय आहे की तो जो आहे हा थोडा लांबच जी वस्तू किंवा व्यक्ती आहे तो दर्शवतो. थोडा लांब म्हणजे तुमच्या दृष्टिक्षेपामध्येच आहे पण लांब आहे. परंतु येत हा जो दर्शक सर्वनाम आहे तो तुमच्या दृष्टीच्या परिघामध्ये आहे, म्हणजे जवळ आहे. एखाद्या वेळेस तुम्ही त्याला हात सुद्धा लावू शकता त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला. इतक्या जवळ जी वस्तू असते किंवा व्यक्ती असते त्याला हा येत सर्वनाम आपण वापरतो. म्हणजेच त्याला आपण हा म्हणतो, हा, ही, हे. हा, आणि तो जो आहे त्याला आपण काय म्हणतो, तो, ती, ते. मराठीतून आपण म्हणतो ना तो. तर येत म्हणजे काय, हा. एतं असं बऱ्याच ठिकाणी बघा गाथांमध्ये शब्द आलेला. एतं काय काय एखादा गाथेचं वाक्य सांगता येईल? एतं एखादी वाक्य, हा आपण याच्यामध्ये म्हणतो ना बघा, सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा. बरोबर. सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. बरोबर की नाही? आता एतं काय म्हटलेलं आहे, हे काय आहे, बुद्धाचं शासन आहे. काय शासन आहे म्हणजेच काय धर्म आहे बुद्धांचा, तर त्या 3 गोष्टी ज्या आधी सांगितलेल्या आहेत त्यालाच म्हणजे यालाच बुद्धाचं शासन म्हटलेलं आहे. शासन म्हणजे काय, शिकवण काय शिकवण ना सर.
शासन शिकवण नियम आहे, तत्वज्ञ आहे, नियम नियम सर आहे. हा, नियम पण म्हणू शकतो आपण. एतं बुद्धानं शासनं. आता बुद्धानं शासनं हा शब्द ऍक्च्युली हे आहे, काय म्हणतो त्याला, संधी आहे. समास वाटतो पण तो संधी आहे. कारण बुद्धानं शासनं असं म्हटलं पाहिजे खरं, परंतु त्याची आपण संधी जी आहे, अनुनासिक संधी जी आहे, त्याच्यामध्ये काही काही वेळेस आधीच्या शब्दाचा अनुस्वार जो आहे तो लोप पावतो, म्हणजे त्याला आपण काढून टाकतो आणि त्याला मग पुढचा शब्द जोडतो, म्हणजे बुद्धानं शासनं. तर अशा प्रकारे एतं हा शब्दाचा अर्थ आपल्याला एतं पुस्तकं म्हणजेच काय, हे पुस्तक असं पण म्हणू शकतो आपण. तर त्याचे जे प्रत्यय जे आहेत बघा, प्रथमा विभक्तीपासून तर सप्तमी विभक्तीपर्यंत, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, छठवी आणि सप्तमी, तर पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंग तिन्ही याच्यामध्ये दिलेले आहेत. बरोबर, तिघही याच्यामध्ये दिलेले आहेत. तर तिघ याच्यामध्ये तुम्हाला एक समानता आढळेल. तर या ठिकाणी एक वचन आणि बहुवचन. तर प्रथमा विभक्तीमध्ये एक वचन एसो म्हणजे हा, एसो बालको म्हणजे हा बालक, एसो बालको उद्याने खेळती म्हणजे हा मुलगा उद्यानामध्ये खेळतो, असा अर्थ होईल. आणि अनेक वचनामध्ये काय, एते म्हणजेच एते बालके उद्याने खेळंती म्हणजेच हे मुले उद्यानामध्ये खेळतात. त्यानंतर द्वितीय एतं एनं, नंतर एक वचन मध्ये, बहुवचन मध्ये एते. आता याच्यामध्ये सगळं बघा, एतेन, एतेहि, एतेभि, एतस्स, एतसं, एतेसानं, एतस्माम्हा, एतेहि, एतेभि, एतस्स, एतेसं, एतेसानं, एतस्मिन्, एतम्हि आणि एतेषु. याच्यामध्ये काय कॉमन आहे, तर याच्यामध्ये बघा, तो जो आहे तो आधीचे ते सर्वनाम बघितलं, त्याचे सगळे सर्वनाम याच्यामध्ये आहे. फक्त याला काय जोडलेला आहे, तोला ए जोडलेला आहे. ह्या सर्वनामामध्ये तोला काय ए जोडलेला आहे बघा. हा एसो सोडून द्या, फक्त तोचा आपण बघितला बहुवचनामध्ये, तिकडे काय आहे, ते आहे. इथे काय ए जोडला, येते आहे. द्वितीयमध्ये तो सर्वनामामध्ये बघितला आपण, तर तिथे तंग आणि नंग आहे आणि बहुवचनामध्ये ते आहे. इथे काय केलंय, फक्त याला आधी ए जोडलाय, एतं आणि एनं, एते. तसंच तृतीयामध्ये बघा, तेनला काय जोडलाय, फक्त ए जोडलेला आहे. तेही, तेभीला काय जोडलेला आहे, ए जोडलाय, म्हणजेच काय, एतेही, एतेभी. म्हणजे पूर्ण दर्शक सर्वनाम जे आहे एक, त्याला त सर्वनामाच्या आधी काय जोडलेलं आहे, फक्त ए जोडलेलं आहे. म्हणजे पाठ करायला तुम्हाला किंवा माहिती व्हायला अतिशय सोपं आहे. तुम्ही तच जर समजा सर्वनाम पाठ केलं आणि तुम्हाला जर सांगितलं की एतच सुद्धा सर्वनाम लिहा, प्रथमा तू सप्तमी, तर तेनच लिहून घ्यायचे आणि त्याला ए जोडायचा. हे फक्त काय इनिशियल स्टेजला ठीक आहे पाठांतर होण्यासाठी, परंतु नंतर तुम्हाला एतचे सुद्धा हे सेपरेट असे हे करावेच लागतील, म्हणजे पाठांतर करावेच लागेल. तर अशा प्रकारे हा एत म्हणजे काय, हा, ही, हे, म्हणजे हा मुलगा, ही मुलगी, हे माणसे वगैरे वगैरे, अशा पद्धतीचं ज्यावेळेस आपल्याला वाक्यामध्ये काही दर्शवायचं असेल, काही सांगायचं असेल, काही नमूद करायचं असेल, तर एत हे जे सर्वनाम जे आहे, दर्शक सर्वनाम, त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. तर हे सगळे नपुंसक लिंगमध्ये पण तसंच आहे बघा. प्रथमा आणि द्वितीया सेम आहे आणि तृतीयापासून तर सप्तमीपर्यंत पुल्लिंग सारखेच त्याचे सर्वनाम आहे. जसं आपण तचं आधी बघितलं त्याचप्रमाणे, एतेन, एतेस्स, एतस्मा, मा, एतस्स, एतस्मिन् वगैरे वगैरे. बहुवचनामध्ये पण एतेही, एतेभी, एतसं, हे दोन्हीकडे सेम आहे बघा, पुल्लिंगमध्ये पण आणि नपुंसकलिंगमध्ये. बदल फक्त काय आहे, स्त्रीलिंगमध्ये आहे. तर इथे सुद्धा ताय जो आहे त्याच्या आधी काय लागलेला आहे, एच लागलेला आहे, म्हणून एताय,
एतस्साय, एतिस्साय, एतासं, एतासानं असे हे सगळे प्रत्यय आहेत. तर मग याचं पाठांतर करताना तुमचा तच जर समजा आपलं सर्वनाम जर पाठ झाले तर काही प्रश्नच नाही, येत सुद्धा तुमचे पाठ होणारच. त्याला फक्त ए आधी जोडायचा आहे. तर आपण इथे पुल्लिंगचे आपण उदाहरणं दिलेले आहेत. तुम्ही नपुंसकचे पण उदाहरणं तुम्ही लिहू शकता किंवा स्त्रीलिंगचे जे आहेत ते तुम्ही डिसिल्वाच्या बुक्समधून त्याचं तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. तर इथे बघा उदाहरणामध्ये एतं अथं विजानाति, एतं अथं, त्याचा अर्थ काय होईल? म्हणजेच काय, या अर्थाला चांगल्या प्रकारे जाणतो. एतं अथं विजानाति म्हणजे हा जो अर्थ आहे किंवा यह अर्थ जो आहे, इस अर्थ को अच्छी तरह मैं आपलं अच्छी तरह वो जानता है. इथे ती आहे ना प्रत्यय. किंवा असं जर म्हटलं एतं अथं विजानामि म्हणजे याचा अर्थ काय, मी या अर्थाला चांगल्या प्रकारे जाणतो. नंतर पन्यायो एसो विपाको होती. पन्या, पन्याय एसो विपाको होती. आता होती हा जो सुद्धा क्रियापद जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये पाली भाषेमध्ये वापरला जातो. आता अथी आहे, नंतर होती पण आहे की नाही. अथी आणि होती याच्यामध्ये खूप खूप कन्फ्युजन होतं. अथी म्हणजे काय, असणे. कारण असं धातूपासूनच तो क्रियापद तयार झालेला आहे. आणि होती हा जो आहे हा क्रियापद हू धातूपासून तयार झालेला आहे, होती. पण दोघांमध्ये मूलभूत फरक काय आहे की जी गोष्ट अस्तित्वात असते त्याला आपण अथी, संती वगैरे हे वापरतो. परंतु होती किंवा हू म्हणजेच काय, निर्माण होणे किंवा उत्पन्न होणे याचा त्याचा अर्थ आहे. तर ज्यावेळेस एखादा फॉर्म किंवा एखादं रूप किंवा एखादी अवस्था बदलते त्यावेळेस हू हा वापरला जातो क्रियापद होती, है की नाही. आता या ठिकाणी बघा पन्याय एसो विपाको होती. आता पन्याय ही कुठल्या विभक्तीमध्ये येईल, त्याचं काय जेंडर आहे? आणि छठी सर विभक्ती. आकारांत स्त्रीलिंगी आहे सर, कन्याप्रमाणे. आकारांत स्त्रीलिंग. हा बरोबर. बरोबर. तर मग कोणची विभक्ती येईल? छठी विभक्ती. छठी विभक्ती सर, छठी एक विभक्ती. वचन, एक वचन. हा, बरोबर. आणखी कोणाला काही सांगायचंय? आता मॅडमने सांगितलं बरं, प्रज्ञेचा हा विपाक म्हणजे परिणाम आहे. या वाक्याचं काय अर्थ आहे? विपाक म्हणजे परिणाम किंवा फळ, आहे की नाही. प्रज्ञेचे हे काय आहे, फळ आहे. याचा अर्थ काय झाला, पन्याय एसो विपाको होती. आता इथे बघा तुम्ही काहीतरी कर्म केलंय आणि त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, फळामध्ये झालेलं आहे. म्हणून तुम्ही इथे अथी हा म्हणू शकत नाही, म्हणायचं नाही, आहे की नाही. तर इथे होती हा शब्द तुम्हाला परफेक्ट लागू होईल, परफेक्ट, आहे की नाही. म्हणून पन्याय एसो विपाको होती. नंतर एताय भावनाय विहरथ. एताय भावनाय विहरथ. आता या ठिकाणी तुम्हाला कर्ता दिसतोय का? कर्ता नाही आहे या वाक्यामध्ये. जर तुम्ही विहरथ असं जर विचारलं, आपलं विहरथ क्रियापदाला विचारलं कोण विहरथ आहे,
म्हणजे कोण विहार करतोय, करता ते इथे करता आहे का? जसं आपण बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो, आपण गच्छामी क्रियापद आहे, पण करता आहे का त्या वाक्यामध्ये? अहंग हा करता अहम हा नाहीये. क्रिया करता है. हा, अहंग हा करता आहे, पण आपण लिहित नाही, आहे की नाही? नुसतंच बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो आपण. तसंच कन्स्ट्रक्शन इथे आहे. इथे करता काय जे आहे तो क्रियापदानुसार गृहीत धरला गेलेला आहे, तो गृहीत धरला जातो. पालीमध्ये ही एक अशी ट्रेडिशन आहे. जे एताय भावनाय विहरत, म्हणजे ह्या भावनेने, आलं लक्षात, ह्या भावनेने काय विहार करा. हे काय आज्ञा आहे किंवा रिक्वेस्ट आहे, ते त्यावेळेचं सिच्युएशन असेल त्याप्रमाणे आपण त्याचा अर्थ घ्यायचा आहे. आता एताय भावनाय, मग ही कोणची विभक्ती येईल? ह्या भावनेने तुम्ही विहार करा. तर येताय याची विभक्ती कोणती? तर ततिया एकवचन. बरोबर, भावने. ततिया एकवचन. एकवचन. हा, या एकवचन. नंतर बघा खाली एसो मनुष्यो. आता ह्या वाक्यामध्ये तर क्रियापदच नाहीये, एसो मनुष्यो. तर याचा अर्थ काय झाला? हा मनुष्य, परंतु या ठिकाणी अथी हे जे क्रियापद आहे हे गृहीत धरलेलं आहे. म्हणजे हा मनुष्य आहे, तिथे अथी हे जरी क्रियापद नसलं तरी आपल्याला ते गृहीत धरायचं असतं, आणि ट्रान्सलेशन करताना आहे हे त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सलेशन करायचं असतं. तर असे पालीमध्ये वाक्य वेगवेगळ्या प्रकारचे, कुठे कर्ता असतो, कुठे कर्मही नसतं, कुठे क्रियापदही नसतं. तर हे काही काही ठिकाणी आपल्याला त्याच्या आजूबाजूचे जे काही शब्द जे आहेत, त्याच्याशी रिलेटेड जे शब्द आहेत, त्याच्यावरनं आपल्याला ते गृहीत धरायचे असतात. एसो मनुष्यो म्हणजेच काय? हा मनुष्य आहे, किंवा एसो मनुष्यो अथी. आणि ह्या मनुष्यामध्ये ह्या वाक्यातून काही चेंज झालाय का? चेंज झालाय का? किंवा त्याच्या फॉर्म मध्ये, रूपामध्ये काही बदल झालाय का? नाही. म्हणून इथे अथी आहे. पण जर समजा मी असा प्रकारचं उदाहरण घेतलं, एसो समनो, आपलं सॉरी, एसो मनुष्यो समनो, आता इथे मी अथी हे वापरणार नाही, इथे मी होती म्हणेन. अलग लक्षात, इथे मी काय म्हणेन? होती. कारण हा मनुष्य श्रमण होतो, असा याचा अर्थ होईल वाक्याचा. तो काय होतो? मनुष्याचा काय होतोय आता? श्रमण होत आहे, म्हणून तिथे होती वापरलेलं आहे, अथी नाही वापरलेलं. येते का लक्षात मी जे काही सांगतोय ते? सर ते कन्फ्युजनच होतंय, काही पण गोष्टी मी होती तुम्हाला अथीमध्ये. मी तुम्हाला नियम सांगितला ना, तर त्या नियमानुसार ते बघायचं त्याचं ट्रान्सलेशन. अथी म्हणजे अस्तित्वात असणे. आता अहं द्वे हत्ते अथी. म्हणजे काय झालं? मला 2 हात आहेत, तर ते अहंग नाही आहेत ना, येणार ना अस्तित्वात सर? आहेत ते. अहंग नाही येणार ना त्याला? मम हा, येईल ना? सॉरी, आपलं अहंग नाही. मम द्वे हत्ते अथी, म्हणजे मला 2 हात आहे, बरोबर. तर इथे काय झालं? अस्तित्व आलं ना इथे. आता होती असं इथे म्हणणार नाही. तुमचे हात काही वेगळे झालेत का? काही त्याचा रूपामध्ये काही चेंज झालाय का? वगैरे नाही, काहीच नाही. म्हणून इथे अथ्थीच येणार. पण होतीमध्ये काय होतो? फॉर्म मध्ये, म्हणजेच काय, रूपामध्ये, त्याच्या पूर्ण आकारामध्ये किंवा त्याच्या अवस्थेमध्ये, थोडक्यात अवस्थेमध्ये चेंज ज्यावेळेस होतो त्यावेळेस होती हा क्रियापद वापरायचा असतो. ओके.
आता तिसरं वाक्य आहे आपलं, सॉरी, तृतीय विभक्तीचं वाक्य आहे, एतेन सच्च वज्जेन हो तुम्ही मंगलम. हे तर गाथेमधलंच वाक्य आहे बघा, हे आहे की नाही. एतेन सच्च वच्चेन म्हणजे ह्या सत्य वचनाने काय हो, माझे काय हो, मंगल हो. तृतीय विभक्तीचं उदाहरण आहे. नंतर पंचमीचं एतम्मा पबतम्मा भिक्खू निखमित्वा गामं गच्छी. एतम्मा याचा अर्थ काय होईल, ह्यापासून, पण कोणाच्या पासून, ह्या पर्वतापासून. पब्बतम्मा, एतम्मा पब्बतम्मा, भिक्खू निखमित्वा म्हणजेच काय, भिक्खू निघून कुठे गेला, गामं गच्छी म्हणजेच काय, गावाला गेला. गच्छी काय आहे, भूतकाळ आहे की नाही. गच्छ, गच्छ अधिक ई प्रत्यय लागलेला आहे त्याला, गच्छी. एतम्मा पब्बतम्मा भिक्खू निखमित्वा गामं गच्छी. नंतर सप्तमी विभक्ती जी आहे, एतस्मिन् गेहे मनुष्या कुशलं कम्मं करोन्ति. एतस्मिन् गेहे कोणची विभक्ती आहे, सप्तमी विभक्ती. हा, एतस्मिन् गेहे म्हणजेच काय, सप्तमी. सप्तमी म्हणजे ह्या घरामध्ये, मनुष्या म्हणजेच काय, अनेक मनुष्य, कुशलं कम्मं करोन्ति म्हणजेच काय, कुशल कर्म करतात. आणि जर समजा इथे आता कुशलं कम्मं हे एकच वचनामध्ये दिलेलं आहे आणि अनेक वचनामध्ये जर द्यायचं असेल तर काय होईल, एतस्मिन् गेहे मनुष्या. मनुष्य होईल सर तिथं. नाही, मनुष्याचा नाही विचारलं मी. कुशलं कम्मं जर अनेक वचनामध्ये करायचं असेल तर काय होईल, एतस्मिन् गेहे मनुष्या एतेसु. अनेक वचन, कम्मं काय, हा, एतेसु अनेक वचन मध्ये. हो, पण कुशलं कम्मं हे सप्तमी मध्ये आहे का, ते तर द्वितीय एक वचन मध्ये आहे ना. मग द्वितीय एक वचनाचं तुम्ही अनेक वचन काय होईल, कुशलाने येईल का सर. व्हेरी गुड, कुशलानी कम्मानी असं येईल. फलाने सारखं सर. हा, फलं फलानी, फलं फला फलानी, फलं फला फलानी. नपुंसकलिंगचे प्रत्यय जे आहेत आकारांत त्यानुसार. म्हणजेच काय, एतस्मिन् गेहे मनुष्या कुशलं आपलं सॉरी कुशलानी कम्मानी करोन्ति म्हणजे या घरामध्ये अनेक मनुष्य अनेक कुशल कर्म, एकच नाही अनेक कुशल कर्म करतात, असं त्याचं ट्रान्सलेशन होईल. परंतु नुसतंच असं जर असलं वाक्य, एतस्मिन् गेहे मनुष्या कुशल कम्मं करोन्ति, तर त्याचं ट्रान्सलेशन काय होईल, ह्या घरामध्ये अनेक मनुष्य कुशल कर्म करतात म्हणजे एकच कर्म. आलं लक्षात, द्वितीय एक वचन. अशा प्रकारे एत हा जो आहे हा सुद्धा दर्शक सर्वनाम जो आहे तो दर्शक सर्वनाम तच्या प्रमाणे इथे त्याचे सर्वनाम असतात, परंतु अर्थ जो आहे तो अगदी अपोजिट आहे. म्हणजे तच म्हटलं की तो आपण दूरचे दर्शवतो आणि एत जर म्हटलं तर ते काय, जवळचं जे काही असेल, वस्तू किंवा व्यक्ती जे असेल, काही असेल, ते आपण दर्शवतो. हा फरक या दोघांमध्ये लक्षात घ्यायचा आहे. याच्याबद्दल कोणाला काही शंका?
विभक्तीचे तर अर्थ सगळीकडे सारखेच राहतील. फक्त तुम्हाला प्रत्यय जर दिसला तर तो आपलं प्रत्यय म्हणतो, सर्वनाम दिसला तर तो तुम्हाला कळायला पाहिजे की हा पहिलं काय कळायला पाहिजे की हा एकतर पर्सनल प्रोनाउन आहे, म्हणजेच काय व्यक्तिगत प्रोनाउन आहे का पुरुषदर्शक पुरुषदर्शक सर्वनाम आहे किंवा दर्शक सर्वनाम आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ते आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे हा प्रोनाउन हा नेमका सर्वनामाच्या कोणत्या प्रकारचा आहे ते कळायला पाहिजे. ते कळाल्यानंतर तो सर्वनाम कोणत्या विभक्तीमध्ये आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि विभक्ती समजली म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे, तर तो अर्थ त्याला जोडून त्याचं भाषांतर करायचं असतं. आता तिसरा जो आहे दर्शक सर्वनाम इम. आता याच्यामध्ये काय फरक आहे इम मध्ये? आता हा जो इम जो आहे याचा अर्थ हा अत्यंत जवळच्या वस्तू की तुम्ही त्याला टच करू शकाल. आलं लक्षात? तुम्ही बोटाने ते दाखवू शकाल, बोटाने असा स्पर्श करून तुम्ही ते जे काही असेल ते तुम्ही दाखवू शकतात, म्हणजे अत्यंत जवळ. त्यावेळेस इम हे सर्वनाम वापरलं जातं. तर त्याच्यामध्ये बघा प्रथमा विभक्ती अयंग हा हे आहे आपलं सर्वनाम आहे पुल्लिंग मध्ये. हा, अयंग पुस्तकं अथी म्हणजेच काय, जर तुम्ही हातात पुस्तक घेऊन जर समजा दुसऱ्याला एखाद्याला दाखवतायत की हे पुस्तक आहे, याचा इमचाही अर्थ हा ही हे असाच आहे. इमचाही अर्थ काय आहे? हा ही हे असाच आहे, परंतु तुम्ही ते सगळ्या गोष्टी बघू शकता किंवा स्पर्श करू शकता, त्यावेळेस इम आपण वापरत असतो. आणि त्याचेही 3 लिंग आहेत, पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंग. ओके, तर हे प्रथमा विभक्तीपासून तर द्वितीय आपलं सप्तमी विभक्तीपर्यंत त्याचे सगळे सर्वनाम या ठिकाणी दिलेले आहेत. पुल्लिंगचे पण दिलेले आहेत, नपुंसकलिंगचे दिलेले आहेत आणि स्त्रीलिंगचे दिलेले आहेत. त्याचे उदाहरण पण दिलेले आहेत आणि उदाहरणामध्ये तुम्हाला नपुंसकलिंगचे पण उदाहरणं दिलेले आहेत आणि पुल्लिंगचे पण उदाहरणं दिलेले आहेत आणि काही ठिकाणी स्त्रीलिंगचे पण दिलेले. म्हणजे तिन्ही जेंडरमध्ये हे इम जे काही सर्वनाम जे आहे त्याचा उपयोग कसा करायचा तो इथे दिलेला आहे. आता मी या ठिकाणी सगळेच प्रत्यय वाचून दाखवण्याची काही गरज नाही. तुम्ही हे प्रत्यय जे आहे हे तुम्ही वाचू शकता, है की नाही? हे प्रत्यय वाचू शकता. फक्त आपण त्याचे जे उदाहरण जे आहे ते उदाहरण आपण बघूया. तर इथे थांबायचं, कंटाळा आला? हॅलो? हो सर, कारण इथेच खूप कन्फ्युज होते आधी तुमचं कन्फ्युजन तर काय सर आधी नीटा तुमचं काल पण कन्फ्युजन होतं, आज नाही पण. सर, हे आता एकदम व्यवस्थित वाचलं ना तर मग नाही होणार पुढच्या यायला. सर उदाहरणं घ्या ना. ठीक आहे, मग थांबायचं का? हा, उदाहरणं घेऊन कम्प्लीट करा सर हे. हा चालेल. उदाहरणं घेऊन कम्प्लीट. हा, उदाहरणच घेतो मी. आता हे जे सर्वनाम जे आहेत ना टेबलमध्ये, हे तर तुम्हालाच वाचायचे आहेत, कारण ते मी तर नुसतं वाचून दाखवतो, परंतु उदाहरणामधून त्याचा उपयोग कसा करायचा असतो ते मी तुम्हाला सांगतो. आता इथे बघा, इमे धम्मा होती. आता इमे हा शब्द आपला हे सर्वनाम त्या टेबलमध्ये शोधा, कुठे आहे, कशामध्ये आहे इमे? पुल्लिंग प्रथमा विभक्ती. प्रथमामध्ये बहुवचन इमे पुल्लिंगामध्ये. प्रथमामध्ये पुल्लिंग मध्ये बहुवचनामध्ये आहे. आणि त्याचबरोबर नपुंसकलिंग मध्ये पण आहे बघा, बहुवचनामध्ये. हो तर द्वितीयामध्ये पण आहे ना सर बहुवचन? द्वितीयामध्ये द्वितीयामध्ये पण आहे, द्वितीयामध्ये पण आहे.
नपुसकलिंग मध्ये पण आहे. आहे हो. परंतु आता इथे बघा, आता इमे धम्मा होंती, मग आता तुम्ही इथे इमेचा अर्थ काय लावणार? इमेचा अर्थ आहे हा, ही, हे तर स्पष्ट आहे, बरोबर. आणि इमे आता तुम्हाला प्रथमा विभक्तीमध्ये पण दिसतोय आणि द्वितीयमध्ये पण दिसतोय. आता तुम्ही जर प्रथमा विभक्ती घेतलं तर तो काय कर्ता म्हणून होतो, द्वितीय विभक्ती घेतलं तर तो काय कर्म म्हणून होतो. मग काय म्हणून घ्यायचं इथे? तर मग आता तिथे काय आहे, होंती हे क्रियापद आहे की नाही, म्हणजे होतात, धम्मा जे काही जे आहे ते होतात, बरोबर. तर मग इथे इमे हा कोणत्या विभक्तीमध्ये आपण हे करायचा, हे धम्मावरनं पण कळू शकतं तुम्हाला. इमे धम्मा म्हणजे दोघेही जे आहेत हे कशामध्ये आहेत, अनेक वचनामध्ये आहेत. आणि होंती म्हणजे होण्याची क्रिया आहे की नाही, ती होते. म्हणजे याचाच अर्थ हा इमे जो आहे हा कशामध्ये आहे, प्रथमा विभक्तीमध्ये आहे. प्रथमा विभक्ती हो. हा, आता मग हे पुल्लिंग, मग आता हे पुल्लिंग मध्ये का नपुंसकलिंग मध्ये आहे? तर मग हे कशावरनं कळेल तुम्हाला? धम्म ह्या शब्दावरनं कळेल. धम्म शब्द हा पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का नपुंसकलिंग आहे? पुल्लिंगी, पुल्लिंगी आहे ना? बुद्ध धम्म. काय कोळी साहेब, काय येईल? सर पुल्लिंगी शब्द आहे ना धम्म शब्द, हो हो, बरोबर, अकारांत बरोबर. पुल्लिंगी. हो हो हो. आणि इथे बहुवचनामध्ये का आला तर आदरार्थी आहे म्हणून. नाही नाही, इथे हे जे धम्मा जे आहेत ना, इमे धम्मा हेच अनेक वचनामध्ये आहे ना, म्हणून होंती आहे. इमे धम्मा म्हणजे आता इथे तुम्ही जे धम्म म्हणून, बुद्धांचा धम्म म्हणून जो अर्थ तुम्ही मनामध्ये घेतायत ना, तो नाही इथे. इथे धम्मा म्हणजे नियम म्हणून आले किंवा विचार म्हणून आलं, याचा अर्थ इथे. म्हणजे हे विचार म्हणजे एक विचार असू शकत नाही, अनेकही असू शकतो किंवा अनेक नियम असू शकतो. होंती म्हणजे हे नियम होतात आहे की नाही, असा अर्थ होऊ शकतो याचा. किंवा हे विचार होतात. मनोपुब्बंगमा धम्मा हे जे वाक्य आहे हे तुम्ही ऐकलं असेल बघा. हा, हे काय आहे? मनोपुब्बंगमा धम्मा, मनोसेठा, मनोमया, मनसाचे, हा मनसाचे पदुत्थेन करोति वा भासती, ततो काय पुढे, ततो नंग, ततो नंग दुःखम अन्वेती वहतो व पदम. मग इथे हा जो धम्मा शब्द आलेला आहे तर याचा अर्थ काय आहे? मनोपुब्बंगमा धम्मा म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही विचार उत्पन्न होतात, मनाच्या म्हणजे उत्पन्न जे धम्म उत्पन्न होतात मनामध्ये, तर त्याच्यामध्ये मन काय आहे हे सगळ्यात प्रथम आहे, प्रमुख आहे. हा, अशा. तर त्या अर्थाने हा इथे धम्मा आलेला आहे. इमे धम्मा होंती म्हणजे हे धम्मा आहेत किंवा होतात किंवा हे विचार आहेत किंवा हे नियम आहेत. गायकवाड सरांनी हजेरी फॉर्म भरायचं हे पाठवलेलं आहे बघा, तर ते भरून घ्या. ज्याला जमत असेल त्यांनी पटापट भरून घ्या ते. नंतर दुसरं उदाहरण दिलंय बघा, इमंग अपमादस्स फलंग होती. आता हा जो इमंग आहे हा कोणत्या विभक्तीमध्ये आहे? अनुस्वार आला की डोळे झाकून तुम्ही द्वितीय विभक्ती सांगून मोकळं व्हायचं. ते तुम्हाला सांगितलेलं आहे. अनुस्वार म्हटलंय की द्वितीय विभक्ती. इदं अपमादस्स फलंग होती, आपलं सॉरी इमंग अपमादस्स फलंग होती. आता फल हे काय आहे? नपुंसकलिंगी आहे ना, बरोबर.
मग आता ते फलंग हा शब्द प्रथमामध्ये पण येतो आणि द्वितीयामध्ये पण येतो. फलंग फलाफलानी, फलंग फलाफलानी. मग इथे काय कोणचा फलंग जो आहे हा कोणत्या विभक्तीमध्ये येईल? होती आहे बघा, इथे पण होती. हा द्वितीय विभक्तीमध्ये नाही ना, प्रथमामध्ये येईल सर. पठमा येईल सर. प्रथमा. हा पठमा येईल, कारण प्रथमा विभक्तीमध्ये पण फलंग आहे ना. अच्छा आणि इथे होती आहे म्हणजे काहीतरी होण्याची क्रिया होते, म्हणजे कर्ताचा रोल आहे या वाक्यामध्ये, बरोबर की नाही? तर इमांग फलंग होती किंवा इमांग अपमादस्स फलंग होती, म्हणजे हे अप्रमादाचे काय आहे? फळ आहे किंवा फळ असते किंवा होते. आता कोणीतरी काहीतरी अप्रमाद केला असेल आणि त्याचे फळ आपल्याला सांगायचे आहेत, म्हणून हे वाक्य तसं आलं, म्हणून त्या ठिकाणी होती आलेलं आहे, अख्खी नाही आलेलं तिथे. इमांग अपमादस्स फलंग होती. बरोबर आहे का क्रांती मॅडम? क्रांती मॅडम हो सर. हा आहे ना. हा म्हटलं काय आमच्या मित्राला जेवण बिवण वाढत नाही ना काही? नाही सर. हॅलो, नाही सर. कुठे नाही कुठे अजून आले परीक्षेत? नाही आले. नाही आले. 2-3 वाजता येतात. अरे बापरे, काय शिफ्ट ड्युटी चालू आहे का? नाही. अच्छा अच्छा, बरं ठीक आहे. आमचं जयभीम सांगा आल्यानंतर, सरांनी हो. आठवण काढली होती म्हणून सांग. हा हो नक्की. हा. तिसरं वाक्य बघा आता, इमेही अठ्ठंगेही समन्नगतो भद्रो होती. इमेही अठ्ठंगतोही म्हणजे ह्या 8 अंगाने समन्नगतो भद्रो होती, म्हणजेच काय? युक्त. समन्नगतो म्हणजे काय? युक्त आहे की नाही? भद्रो म्हणजे काय? भद्र म्हणजे माहिती आहे तुम्हाला? भद्र भद्र म्हणजे काय? चांगला भद्रा. चांगले चांगले. चांगले हा चांगले. हा हा. तर आता इमेही अठ्ठंगेही समन्नगतो भद्रो होती, या वाक्याचा काय अर्थ होईल? ही इमेही अठ्ठंगेही ही कोणची विभक्ती येईल? इथे बघा, इमेही शोधा तुम्ही, इथे कुठे आहे इमेही? बहुवचन. बरोबर, करेक्ट. द्वितीय बहुवचन. काय द्वितीय का तृतीय? तृतीय बहुवचन. तृतीय. हा, तृतीय बहुवचन. इमेही अंगेही समन्नागतो भद्रो होती, म्हणजेच ह्या अंगाने युक्त काय? भद्रो होती, म्हणजेच काय? सुंदर होतो. हा, सुंदर होतो किंवा होतोच होईल याच्यामध्ये. बघा इथे सुद्धा होती वापरलेला, अर्थी नाही, म्हणजे काहीतरी चेंज होतोय ना अवस्थेमध्ये, म्हणून होती. इमेही अठ्ठंगेही समन्नागतो भद्रो होती, म्हणजे ह्या 8 अंगाने युक्त काय होतो? चांगलं होतो, चांगला होतो. हे पुल्लिंग मध्ये आहे, समन्नागतो भद्रो. ओ प्रत्यय लागलेला नाही ते. नंतर अयं भिक्खू अमुस्मिन अरण्ये विहरती. आता इथे अयंचा अर्थ काय? कोणची विभक्ती आहे? बघा बरं कोणची विभक्ती आहे? प्रथमा सर. पठमा विभक्ती सर. एक वचन आहे की नाही? प्रथमा विभक्ती एक एक वचन. म्हणजे काय? हा ही हे. आता हे म्हणजे अगदी जवळ आहे बरं का, म्हणजे भिक्खूला ते असं टच करून सांगू शकतात की अयं भिक्खू म्हणजे हे भिक्खू किंवा हा भिक्खू. अमुस्मिन अरण्ये विहरती. अमुस्मिन, अमु म्हणजे काय? अमुक अमुक ठिकाणी, सर्टन प्लेस म्हणतो ना आपण. अरण्ये, अरण्य म्हणजे काय? जंगल, अरण्य. विहरती म्हणजे हा भिक्खू अशा अरण्यामध्ये विहार
करतो. तर अमुस्मिन अरण्ये ही कोणची विभक्ती आली? सप्तमी एक वचन. गुड. सप्तमी एकवचन. आता बघा, इमिस्सा भिक्कुनिया अमुही भिक्कुनीही सद्धीम सहना सोनो अथी. आता हे वाक्य दिसायला तुम्हाला मोठं दिसतंय, परंतु हे दोन दोन वाक्य एकत्र जर केले तर ते शॉर्ट मध्ये होईल. बघा, इमिस्सा भिक्कुनिया अमुही भिक्कुनीही सद्धीम सहना सोनो अथी. कोणची विभक्ती आहे इथे? इमिस्सा भिक्कुनिया मध्ये कोणची विभक्ती आहे? स्त्रीलिंगी मध्ये बघा, छठी विभक्ती येते सर. छठी हा. छठी. ह्या भिक्खूंचे इमोही भिक्खुनीही सद्धीम. कुणीही सद्दिन. सद्दिन तृतीय काय विभक्ती अर्थ येते. झाला? हा, अर्थ काय झाला पण? इमोही भिक्खुनीही सद्धीम. ह्या भिक्षुने. सद्धीम आला ना इथे, तुम्हाला माहिती आहे ना सद्धीम म्हणजे काय? तृतीय विभक्ती. अमुक भिक्खुनीच्या सोबत असा अर्थ झाला त्याचा. सैनासनो. सैना सोनो अथी. शयनासन. हा, शयन आणि आसन आहे असं त्याचा अर्थ झाला. आणि अमुक अमुक भिक्षुणीचे अमुक भिक्षुणी सोबत काय आहे? झोपण्याचे काय आहे? आसन आहे. साधन म्हणा किंवा काय शयनासन आपण म्हणतो ना, ते आहे असं त्याचा अर्थ आहे. परंतु तुम्हाला इथे सांगण्याचा मुद्दा काय? इमिस्सा, अयं, एमेही, अये हे सर्वनामच आहे, परंतु काय अगदी जवळ ज्या वस्तू असतील किंवा व्यक्ती असेल त्यांच्यासाठी हे वापरलेलं आहे. आता बघा, इमे सानंग धम्मानंग अयो विपाको होती. इमे सानंग धम्मानंग कोणची विभक्ती येईल? ठीक आहे, छठी नपुंसकलिंग येईल विभक्ती. का? छठी विभक्ती. विभक्ती छठी येईल, बरोबर आहे. म्हणजे ह्या धर्मांचे अनेक धर्म म्हणजे अनेक वचनामध्ये आहे, अनेक धर्मांचे हे विपाक आहेत. अयं विपाको होती, एकच विपाक सांगितलेलं आहे त्यांनी, अयं विपाको होती, बरोबर. आता इमे सानंग धम्मानंग, इमे सानंग हा शब्द जो आहे हे नपुंसकलिंग मध्ये पण आहे आणि पुल्लिंग मध्ये पण आहे. हा, मग दोघांपैकी काय सांगाल नक्की? पुल्लिंग. धम्म पुल्लिंगी आहे ना सर, म्हणून पुल्लिंग याच्यात. हा, बरोबर, कारण धम्म पुल्लिंग मध्ये आहे म्हणून तो पुल्लिंगच सर्वनाम आहे. हे असं कॉमन सेन्स पूर्ण वाक्यामधले शब्द जरा त्याचं निरीक्षण करायचं आणि मग हे होतं. इदं जलं मधुरं अथी. आता इथे बघा, जल जे आहे ते नपुंसकलिंग आहे, म्हणून इदं हा जो शब्द जो आहे तो बघा, तुम्ही जर बघितलं नपुंसकलिंग एक वचनामध्ये प्रथमा विभक्तीमध्ये तुम्हाला आढळतो. बघा, इदं म्हणजे हे जल, किंवा तुम्ही इमंग पण म्हणू शकले असते. हे जल मधुर. इथे बघा अथी आहे, होती नाहीये, अथी म्हणजे हे जल मधुर आहे. नंतर बघा इथे परत इमानी कम्मानी कुशलं अथी म्हणजेच काय? हे कर्म कुशल आहे. आता इमानी हे कशामध्ये आहे?
नपुंसकलिंग आहे ना, नपुंसकलिंग. आणि आपण त्याला इमानी का म्हटलं, कारण का कम्मानी हा अनेक वचनामध्ये आहे आणि तो कम्म हे काय आहे, नपुंसकलिंग आहे, म्हणून त्याचे सर्वनाम सुद्धा आपण त्याच वचनामध्ये आणि त्याच लिंगामध्ये दिलेलं आहे. इमानी कम्मानी, बरोबर. नंतर इमेसानंग धम्मानंग, नंतर इमिस्सा भिक्कुनिया, हे असे हे जॉईंट केलेले शब्द आहेत, हे लक्षात घ्या. नंतर बघा इथे इमेही कुशलेही कम्मेही मनुष्या सद्गं गच्छन्ति, म्हणजे ह्या कुशल कर्माने मनुष्य स्वर्गाला जातात, असं ह्या वाक्याचं आहे. इमेही कुशलेही, इमेही हा शब्द काय आहे, नपुंसकलिंग काय आहे, तृतीयामध्ये येईल ना हे, बरोबर आहे का. बरोबर आहे का. तृतीय नपुंसकलिंगमध्ये तृतीय नपुंसकलिंगमध्ये बरोबर. नपुंसकलिंग अनेक वचन. नंतर इमाय पाठशालायं अहं नित्यं आगच्छामि, हे इमाय पाठशालायं हे कोणचं आहे, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, कोणते शब्द आहेत हे. स्त्रीलिंगी येतं सर. स्त्रीलिंगी पाठशाला शब्द स्त्रीलिंगी आहे ना सर. व्हेरी गुड. पाठशाला हा शब्द काय आहे, स्त्रीलिंगी आहे, म्हणून त्याला आकारांत, म्हणून त्याला यंग प्रत्यय सप्तमी मधला लागलाय. आणि त्याचेच सर्वनाम जो आहे तो काय आहे, इमायं, तर हा सुद्धा स्त्रीलिंग शब्द आहे, तर तुम्हाला हा सप्तमी मध्ये सापडला पाहिजे. बघा इथे आहे स्त्रीलिंग सप्तमी एक वचनामध्ये जर बघितलं तर इमायं आहे, बघा आहे की नाही. म्हणून इमायं पाठशालायं अहं नित्यं आगच्छामि, म्हणजे ह्या पाठशाळेमध्ये मी, नित्यंचा अर्थ काय, नेहमी नेहमी. हा बरोबर, नित्य, नेहमी. नित्य आगच्छामि म्हणजेच काय, आगच्छ म्हणजे काय, येणे, येतो, येणे. येतो. म्हणजे ह्या पाठशाळेमध्ये मी नेहमी येतो. इमस्मिन् नगरे भूपालो वसती, हे पण बघा याच्यामध्येच आहे, सप्तमी मध्येच आहे, इमस्मिन् नगरे. आता नगर हा आकारांत शब्द आहे, तर नपुंसकलिंग आहे का पुल्लिंग आहे नगर शब्द, नपुंसकलिंग सर. नपुंसकलिंग, बरोबर. मग इमस्मिन् नगरे भूपालो वसती म्हणजेच काय, ह्या नगरामध्ये राजा राहतो. वस म्हणजे काय, राहणे, ती प्रत्यय लागलाय. हा. नंतर इमेसु भिक्खुसु सारिपुत्तो बुद्धस्य सावको अत्थि, कोणची विभक्ती, इमेसु भिक्खुसु, बहुवचन. सप्तमी पुल्लिंगी सर. एक वचन, अनेक वचन. अनेक पुल्लिंग, बरोबर, करेक्ट. मग आता याचा अर्थ काय होईल, इमेसु भिक्खुसु म्हणजे काय, या भिक्षूंमध्ये सारीपुत्त त्यांचं सावक आहे, सावक. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. कोणी सांगितलं हे 22 हे वाक्य, कोणी. अच्छा अच्छा, भाविस्कर मॅडम, गुड, छान. तुमची चांगली प्रॅक्टिस झालेली दिसते. तुमची पाली शिकण्याची लगन म्हणतो ना आपण, हिंदीमध्ये काय म्हणतात त्याला, लगन.
किंवा मराठीमध्ये आपण काय म्हणू त्याला, ध्यास का काय म्हणतो आपण, पाली शिकण्याचं वेड म्हणा, ध्यास म्हणा, आहे की नाही. हे चांगलं आहे म्हणून तुम्हाला हे पटकन तुम्ही सांगू शकता. किंवा तुम्ही अभ्यास करत असाल, करता की नाही अभ्यास? करते सर, पण चुका पण होत असतात ना. नाही, चुका कोणाच्या होत नाही, आमच्याही होत होत्या चुका, पण नंतर ते हळूहळू चुकांचं प्रमाण कमी होतं. जसं जसं आपण जास्त काय म्हणतो आपण डीप मध्ये जातो, सिरियसली ज्या वेळेस करतो, मग ते हळूहळू कमी होतं. चुका होतात म्हणून काही नाराज व्हायचं नाही किंवा वाईटही वाटून घ्यायचं नाही. जो काम करतो त्याच्यात चुका होतात, जो अभ्यास करतो त्याच्यात चुका होतात. त्यामुळे काही त्याचं काही विशेष काही नाही. ओके, तर अशा सर, प्रकारे आपण तर आपलं एक वाक्य डिस्कस करायचं राहिलं. कोणतं? इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी, हे राहिलं सर. अच्छा अच्छा अच्छा, हा हा हा. इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी. हे बघा, हे पण एक गाथेतलंच वाक्य आहे. आपण म्हणतो ना, इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी, इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया धम्मं पूजेमी, इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया संघं पूजेमी. पुढे काय म्हणतो? नामे समागमो तुमचे बरेचसे गाथा वगैरे नवीन विद्यार्थ्यांना माहित नाहीये. एनिवे, तर इथे इमाय कशामध्ये म्हणतो? ते काय सरनत्त आहे का काय शेवटी शेवटी म्हणतात ना, त्याच्यामध्ये म्हणतात नाही? नाही सर, संकल्प आहे, संकल्प. हे संकल्प आहे का? अच्छा अच्छा. संकल्प सुरुवातीलाच म्हणतो सर आपण संकल्प. बरोबर, संकल्प गाथा आहे वाटते. बरोबर, करेक्ट. याचा काय अर्थ होतो, म्हणजे काय आता काय संकल्प करता तुम्ही? धम्माच्या लहान मोठ्या शिकवणीचे पालन करून बुद्धांची, धम्माची आणि संघाची पूजा करतो, असं या तिन्हीचा अर्थ. परत सांगा. मी धम्माच्या लहान मोठ्या शिकवणीचे पालन करून बुद्धाची, धम्माची आणि संघाची पूजा करतो. अच्छा अच्छा. आता इथे तुम्ही शिकवणीचे म्हटलंय ना, तर शिकवणीचा हा शब्द बरोबर आहे का इथे? शिकवणीचे. हा, इमाय धम्मानु धम्म आणि अणुधम्म म्हणजे सगळ्या प्रकारचा. म्हणजे ह्या इमाय म्हणजे काय, घ्या. इथे पटिपत्तिया हा शब्द आहे. पटिपत्तिया म्हणजे काय? मार्ग, चालण्याचा मार्ग. आचरण. पटिपत्ती म्हणजे काय? आचरण. आणि परियत्ती म्हणजे शिकवण. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ काय होईल? ह्या धम्मा आणि अणुधम्माच्या मार्गाने, आपलं आचरणाने, पटिपत्तिया आचरणाने मी बुद्धांना वंदन करते किंवा करतो. आचरणाने, धम्माचं आचरण करून, असा त्याचा खरा अर्थ आहे. शिकवण नाही. शिकवण जर म्हटले तर परियत्तीला शिकवण म्हणतात, तत्वज्ञान म्हणतात. बघा, अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या पालीमध्ये आपल्यासारख्यांनी जर चांगलं शिकलं तर त्याचं भाषांतर व्यवस्थित करू शकतो आणि तुम्ही पण इतरांना सांगू शकता. ओके, अजून काही कोणाला शंका? अरे बापरे, आज 11 वाजले. कोणाला काही शंका आहे का ह्या डेमॉन्स्ट्रेटिव्ह सर्वनाम जे आहे, दर्शक सर्वनाम, तो छान झाला सर क्लास आजचा. रुणाली मॅडम? हो सर, वाचन जास्त करायला लागेल. अजून तुमचं भविष्य काळामध्येच चालू आहे कार्यक्रम? नाही करावा लागेल नाही, करा.
सुरुवात करा. करावं लागेलच म्हणजे करेलच. हा हा तेच तेच. हे पाली भाषा शिकणं हे सुद्धा मॅथ सारखंच आहे. तुम्ही त्या वेळेस जर त्याचा अभ्यास केला तरच तुमच्या लक्षात राहील. नाहीतर तुम्ही म्हणा मी 15 दिवसांनी करते, 15 दिवसांनी करतो. तुम्हाला 15 दिवसानंतर तुम्हाला याच्यातलं काहीच आठवणार नाही. काही नियम आठवणार नाही, काही प्रत्यय आठवणार नाही, असा माझा अनुभव आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो डेली जसे तुम्हाला भूक लागते तर तुम्ही जेवण करतातच की नाही, तसंच मनाची एक भूक म्हणून पालीचा साठी तुम्ही रोज 1 तास, कमीत कमी 1 तास, जास्तीत जास्त तुमची इच्छा तुम्ही द्यायचाच, तरच पाली तुमच्या जवळ येईल, नाहीतर लांब लांब पळेल आणि तुम्ही तिच्या मागे पळाल. तसं नाही केलं पाहिजे. काय तुम्ही पुढे आणि पाली मागे मागे यायला पाहिजे, इतकी तुम्ही सवय करायला पाहिजे पालीची लँग्वेजची. यादव साहेब पण चांगले, दिलीप यादव पण चांगला अभ्यास करतात. त्यांचा पण आता बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. बऱ्यापैकी सगळे स्टुडंट जे आहेत, नवीन पण स्टुडंट जे आहेत, त्यांचा पण बऱ्यापैकी चांगला अभ्यास, फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे. चालेल, काय हरकत नाही. रॉय मॅडमचा तर काही विषयच नाही. शी इज सो सिन्सिअर वुमन. ओके. मला विचारायचं आहे, पालन करून पुस्तकामध्ये दिलेलं आहे ना, तर मी शिकले होते ना, ते वाचले तर ते बरोबर म्हणून सांगितलं. तुमचा आवाज नाही येते व्यवस्थित. तर आता तुम्ही बोललात ना, मी बोलले शिकवणीचे पालन करून, तर चुकीचं आहे का? हॅलो सर. आवाज नाही येते. सर आता ते भीमाय धम्मानु धम्म पटिपत्य धम्म पूजे मी ते चुकीचं आहे का, ते मी मराठी अर्थ सांगितलेला? हा, शिकवण नाही त्याच्यात. शिकवण असं नाही, पती आहे म्हणजे आचरण किंवा मार्ग. हा, म्हणजे धम्माच्या मार्गाने किंवा आचरणाने मी लोकांना बंधन करतो. शिकवणला शब्द परिपंथी आहे. तर मी पुस्तक चेक केलं तर पुस्तकामध्ये शिकवणीचीच आहे. आता तुम्हाला अनेक पुस्तकामध्ये सापडेल, म्हणून तर सांगतो की तुम्ही अभ्यास करा, शब्दांप्रमाणे पाली शब्दांप्रमाणे अर्थ काढा. बघा तुम्हाला खूप खूप बदल जाणवेल, खूप खूप चुका दिसतील. ओके. चला, ओके, गुड नाईट. हॅलो सर. हो हो. हॅलो. हा, बोला बोला. हा, मला ह्या 4 दिवसांची रेकॉर्डिंग पाठवा ना सर. मी गावी होते, त्याच्यामुळे मला रेंज नव्हती, त्यामुळे काय मला समजलं नाही. हॅलो. नाही, आता बघा, असं प्रत्येक जण जर समजा डिमांड जर करत गेलं तर ते गायकवाड सरांना एकच काम राहील, आहे की नाही, रेकॉर्डिंग करणे, प्रत्येकाला पाहिजेनुसार त्यानुसार पाठवणे. तुम्ही नवीन स्टुडंट आहात का? नाही, मी स्वाती सावंत. हा ना, तुम्ही जुने स्टुडंट आहे ना तुम्ही. पण मला परत ती रेकॉर्डिंग हवी होती. आधीचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहे ना, तुम्ही ऐकून घ्यायचे ना ते. आता माझ्या काही त्या दोन्ही लेक्चर्स मध्ये काही फरक आहे का? आधीचे पण लेक्चर आणि हे सर्वनामाच्या लेक्चर मध्ये असेल, थोडाफार फरक असेल, पण एकच शिकवत असेल ना मी. आता कसं आहे, तुम्ही ते 4 दिवसाचे लेक्चर मागतायत, कोणी गावाला गेलं तो पण ते मागेल माझे. म्हणजे याच्यामध्ये काय होईल की तुमची सिन्सिअरिटी राहणार नाही. चला, सरांना सांगितलं की उपलब्ध होऊन जातं, मिळून जातं, आज नाही तर उद्या मागून रेकॉर्डिंग येणारच आहे. रेंज नव्हती ना, त्यामुळे गावी रेंज नव्हती. मी सांगतो सरांना. हा, पण 2 दिवसाचं रेकॉर्डिंग नाहीये बरं का, कारण गायकवाड सर काहीतरी बाहेर गावी गेले होते, तर त्यांनी केलंच नाही. तर 2 दिवसाचं जे आहे रेकॉर्डिंग ते पाठवायचं सांगतो मी.
पण सिन्सिअरली हजर आहात तुम्ही, तर सिन्सिअरच आहात. हा मी असते नेहमी, पण आता गावी गेलेली 4 दिवस, त्यामुळे थोडा ओके, काय हरकत नाही. प्रॉब्लेम. ठीक चालेल आहे. चालेल, पाठवतो. ओके सर. ओके सर आता ओके, आपला गुड क्लास सोमवारी असणार आहे. हो, बरं झालं तुम्ही आठवण काढली. सोमवारला आपला क्लास असेल. मी तशी उद्याच्याच दिवशी पोस्ट टाकतो. आणि समजा दिवसभरात मी जर विसरलो, तर तुम्ही स्टुडंट म्हणून कोणीतरी एक मला आठवण करून द्या की सर पोस्ट टाका. कारण ते कामामध्ये कधी कधी माझ्या लक्षात राहत नाही पोस्ट टाकायची. आज खरं पोस्ट टाकायची विसरून गेलो मी, पण तुम्हाला मी काल सांगून ठेवलं होतं म्हणून सगळे जॉईन झाले, नाही तर गडबड झाली असती. तर सोमवारपासून आपला रेग्युलर क्लास आपण सुरू करू. आणि आपल्या हे जे अभ्यासक्रम जो आहे, हा व्याकरणाचा महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे, हा आपण संपवू आणि नंतर पुढच्या पोर्शनकडे वळू. म्हणजे 30 तारखेपर्यंत आपल्याला हे सगळं आटपून टाकायचं आहे. म्हणजे 15 दिवस तुमचे जे आहे, तुमची तयारी, अभ्यास आणि आपण सराव परीक्षा या सगळ्या घेऊ आपण. तर थोडेसे सर 8 दिवस टायमिंग सगळ्यांनी. टायमिंग आपला 9चाच ठेवा असं मला वाटतं. चालेल का? थोडा उशिरा, अर्धा तास का मला 8:30च चालेल राहू सर, दे? इतरांना पण चालेल सर 9 वाजता. चालेल ना? हो सर. हां, चालेल चालेल. बरं, 9चंच टायमिंग टाकतो मी पोस्टमध्ये सुद्धा. हं? ओके तसं सर. तुम्ही तुमचे म्हणजे कोणी मित्र असतील, जवळचे असतील, त्यांना पण निरोप देऊन टाका की सर सोमवारपासून रोज क्लास घेणार आहे 9 वाजता रात्री. हो. ओके ओके. ओके सर, थँक्यू. तर जय भीम थांबायचं. सर. ओके, गुड हो नाईट. सर. जय भीम जय सर. भीम. थँक्यू. जय भीम. ओके, थँक्यू सर. वेलकम. हां, वेलकम मॅडम.